नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपचं 27वे प्रकरण बघतोय बघा. ज्याचं नाव आहे त्रिमिती वस्तू व घडणे. त्याच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा आपल्याला, पुढीलपैकी कोणता आकार हा इतर आकारांपेक्षा वेगळा आहे. वेगवेगळे आकार दिले बघा आपल्याला. पहिले दिलेलं आहे वर्तुळाचं, नंतर आहे त्रिकोण, नंतर आहे चौकोन आणि नंतर आहे गोल. आणि यांच्यापैकी एक वेगळा आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, ओळखायचा आहे. मग बघा, वर्तुळ पेपरवर ड्रॉ करता येते आपल्याला, त्रिकोण पेपरवरती ड्रॉ करता येते आपल्याला, चौकोन पेपरवरती आपल्याला काढता येते, गोल आपल्याला काही काढता येत नाही. गोल कसा असतो, भरीव गोल असतो बघा. 3D डायमेन्शन मधली ही फिगर आहे बघा. म्हणजे त्याला आपल्याला पेपरवरती व्यवस्थित काढता येणार नाही. काढायचं असेल तर फक्त वर्तुळच निघेल. पण गोल म्हणजे कसा असतो, भरीव असतो. पृथ्वीचा जसा आकार आहे तशा पद्धतीने गोल असतो, त्याला आपण पेपरवरती काढू शकत नाही. ह्या उर्वरित 3 ज्या डायग्राम होत्या किंवा फिगर होत्या त्या 2D आहेत आणि गोल 3D आहे. म्हणून वेगळा पर्याय आपला गोल हा चौथा ऑप्शन आहे. दुसरा प्रश्न दिलाय बघा, पुढीलपैकी त्रिमितीय वस्तूचे उदाहरण कोणते. त्रिमितीय वस्तू. त्रिमितीय वस्तू म्हणजे काय, अशा वस्तू की ज्यांना जर का आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला 3 गोष्टींची गरज लागते. 3 गोष्टी कोणकोणत्या, एक लागते लांबी, एक लागते रुंदी आणि एक लागते त्याची काय तर उंची. मग कागद बघा, कागदामध्ये कागद असा जर का आपण काढला तर कागदामध्ये लांबी आली बघा, उंची सुद्धा आली. पण याची जी रुंदी आहे किंवा जी आपण त्याला त्याची म्हणतो की किती जाड आहे बा कागद, तर ती जाड असलेला त्याची रुंदी जी आहे ती काय तर खूप कमी असते. म्हणून ही काही त्रिमितीय वस्तू मानली जात नाही. फळ्यामध्ये सुद्धा बघा सेमच आकार, लांबी आणि उंची आहे पण रुंदी तेवढी जास्त नाही. वीट जर का घेतली बघा आपण, तर वीटला बघा आपण अशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो बघा. ही अशा पद्धतीने आपली बघा 3D मध्ये जर का तुम्ही पाहिली तर वीट अशा पद्धतीने आपल्याला दिसते. याच्यामध्ये बघा लांबी भेटते आहे, त्याच्यानंतर इथे रुंदी सुद्धा भेटते बघा एवढी, आणि एवढी काय आहे तर त्याची उंची सुद्धा आपल्याला काय आहे तर मिळते आहे. म्हणजे तिन्ही वस्तू ज्या आपल्याला पाहिजे होत्या, लांबी, रुंदी आणि उंची, या तिन्ही वस्तू आपल्याला वीट मध्ये पाहायला मिळतात. म्हणून वीट ही काय तर त्रिमितीय वस्तू आहे. तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. तिसरा प्रश्न बघा, त्रिमितीय वस्तूंची कोणती मापे मोजता येतात. मागच्या प्रश्नात पाहिला पण त्रिमितीय वस्तू म्हणजे काय, त्यांना काय पाहिजे, लांबी पाहिजे, रुंदी पाहिजे आणि उंची पाहिजे. अशा तिन्ही गोष्टी त्याच्या मोजता आपल्याला येतात. म्हणजे चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. चौथा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणती गळण इष्टिका चितीची गळण आहे. इष्टिका चिती ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, क्युबॉइड. क्युबॉइड कसा असतो किंवा इष्टिका चिती कशी असते, विटेसारखी किंवा कपाटासारखी. म्हणजे अशा पद्धतीने बघा त्याचा शेप येतोय बघा. 6 भाग असले पाहिजे, त्याला 6 पृष्ठ असले पाहिजे आणि त्याच्यावरनं इष्टिका चिती किंवा क्युबॉइड आपला तयार होतो. मग बघा ह्या दुसऱ्या डायग्रामला जर का आपण पाहिलं तर पहा बरं, हे 4 जे आहे या चारींना जर का आपण जोडलं तर हे फेसेस बनू शकतात बघा. हा पहिला बनू शकतो, हा दुसरा बनू शकतो, हा इकडचा तिसरा आणि खालचा चौथा, असे 4 फेसेस बनू शकतात. आणि हा 5वा आणि 6वा इकडचे साईडचे जे आहेत ते हे बनतील 5वा आणि 6वा. म्हणजे दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेली आकृती जी आहे तिला जर का आपण व्यवस्थित पद्धतीने जर का फोल्ड केलं, घडण जर का तिची केली, तर त्यापासून काय तयार होईल, क्युबॉइड किंवा इष्टिकाची ती आकृती तयार होईल. म्हणून दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 5वा प्रश्न दिलाय बघा, पुढीलपैकी कोणती वस्तू कोणत्याही बाजूने पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल. कोणत्याही बाजूने पाहिलं तर सारखीच ती आपल्याला दिसली पाहिजे. मग कोणती वस्तू आहे बघा 4 पर्यायांमध्ये दिलेली. मग पहिल्या पर्यायामध्ये दिलेली वस्तू जी आहे बघा, जो काय आहे, गोल आहे, भरीव गोल आहे बघा. भरीव गोल असू द्या किंवा पोकळ गोल असू द्या, पण गोल आहे, पृथ्वीच्या आकाराची आहे, जिला आपण सर्व बाजूने पाहिलं
तरी दृश्य आपल्याला सारखंच दिसते, म्हणून पहिला पर्याय आपला योग्य पर्याय आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? काय तयार करायचं बघा आपल्याला आता. घडी घालायची आहे आणि घडी घालून काय तर घनाकृती खोका तयार करायचा आहे. घन म्हणजे अशा पद्धतीने घनाकृती ठोकळा तयार होतो बघा. अशा पद्धतीने आपल्याला ठोकळा तयार करायचा आहे. मग कशा येईल वावर? पहा, यल साईडला येऊन जाईल, आय त्याच्या वरती येऊन जाईल, ए बाजूचं, यू बाजूचं, आणि नंतर इकडच्या बाजूची जी साईड असणार आहे ती काय येईल तर आर येईल. मग काय सांगितलं आपल्याला, आरच्या समोर कोणतं येते? पाहिजे इकडे जर का बाजू पाहिली तुम्ही तर इथे आर येणार आहे आणि याच्या बाजूला काय येणार आहे? यल येणार आहे. म्हणजे आरच्या विरुद्ध पृष्ठावर कल्पना करून पाहिजे बघा आपल्याला की याला जर का पृष्ठाचा आपल्याला घनाकृती खोका तयार करायचा असेल तर ह्या आरला जर का असं फोल्ड करायला लागेल इकडे तर यल असा फोल्ड होईल, म्हणून आरच्या समोरच्या बाजूवर काय येणार आहे? यल येणार आहे. तिसरा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 7वा प्रश्न बघा, ही रचना समोरून पाहिली असता कशी दिसेल? मग ही आकृती दिली बघा आपल्याला, समोरून पहा, समोरून काय दिसते आहे? 1 2 3 आणि 4 या 4 गोष्टी आपल्याला दिसतील. कोणत्या पर्यायांमध्ये असं दिलेलं आहे बघा आपल्याला? चौथ्या पर्यायात दिलेलं आहे बघा, 1 2 3 आणि 4, म्हणून चौथा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 8वा प्रश्न बघा, दिलेली आकृती दुमडून खोका बनवल्यास ई हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठांवर कोणते अक्षर येणार नाही? खोका बनवायचा आहे बघा परत. खोका म्हणजे परत काय आला आपला? क्यूब वाला. क्यूब म्हणजे पावर 2 असे चौरस घ्यायचे आणि त्यांना अशा पद्धतीने आपण जोडलं की काय तयार झालं? आपला क्यूब तयार झाला किंवा खोका तयार झाला. मग या आकृतीला दुमडायचा आहे. मग पहा बरं, वरती जो येतो आहे इथे असला पाहिजे डी आणि खालती जो येतो इथे असला पाहिजे आय. हे पहा, वरचा भाग झाला, हा खालचा भाग झाला. आणि हे आजूबाजूचे जे 4 भाग आहेत याच्यावर काय येतील? ई एफ जी आणि एच. मग पहा बरं, ईच्या वरती पाहिलं तर डी येतो आहे, आपल्याला नको आहे, नको असलेलं म्हणजे डी चालणार नाही. ईच्या खालतून पाहिलं तर काय येईल? आय. आयचा पर्याय दिलेला नाहीये म्हणून सोडून द्या. हा यच इकडच्या बाजूने येऊन जाईल, म्हणजे यच सुद्धा लगतचा येतोय, तो सुद्धा चालणार नाही. इकडे यफ लगतचा येईल, तो सुद्धा चालणार नाही. जी समोर येईल, लगत येणार नाही, त्याच्या समोरच्या बाजूवरती असेल, म्हणून जी तिसरा पर्याय हा योग्य पर्याय आहे. 9वा प्रश्न दिलेला बघा, पेंटोमिनोच्या गणनीत किती चौरस एकमेकांना जोडलेले असतात? मग लक्षात घ्यायचं बाळांनो, पेंटोमिनो आकृती म्हणजे काय? त्याच्यामध्ये किती चौरस असतात? पेंटो म्हणजे काय? 5 चौरसांपासून बनलेली जी घडण आहे, जी आकृती आहे, तिला काय म्हणतो आपण? पेंटोमिनो. त्याच्यामध्ये 5 चौरस असतात, म्हणून पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 10वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणती वस्तू त्रिमितीय नाही? मग त्रिमितीय वस्तू शोधायची असेल आपल्याला बघा, तर त्रिमितीय वस्तूसाठी 3 गोष्टी लागतात. काय? लांबी, रुंदी आणि उंची. मग खडूला तिघे बघा, लांबी, रुंदी, उंची सगळ्या. डस्टरला सुद्धा लांबी, रुंदी आणि उंची आहे. कपाटाला सुद्धा लांबी, रुंदी आणि उंची आहे. कागद जे कसा आहे बघा, की ज्याला जर का आपण ड्रॉ केलं तर त्याला लांबी सापडते आहे, त्याला उंची सुद्धा आहे, पण त्यांची रुंदी जी आहे म्हणजे जाडी जी आहे ती नगण्य आहे, खूपच कमी आहे. म्हणून गणितामध्ये कागदाला त्रिमितीय वस्तू नाही, द्विमितीय वस्तू नावाने ओळखलं जाते. म्हणून तिसरा पर्याय मध्ये दिलेलं कागद जे आहे ती त्रिमितीय वस्तू नाही आहे, म्हणून तिसरा आपला योग्य पर्याय आहे. याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय आणि प्रकरण संपलेला आहे. धन्यवाद.